नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निक स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर मी निखिल मनवर सर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. जर तुम्हालाही जवाहर नवोदय विद्यालय या एक्झामची प्रिपरेशन करायची असेल किंवा या परीक्षेसाठी ॲडमिशन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा. या परीक्षेबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. बघा, नवोदय म्हणजे काय? नवोदय ही एक भारतातील अशी शाळा आहे ती विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन, मुलांना राहण्याची खाण्याची मोफत सुविधा देते. मग ही एक्झाम कोणासाठी असते? कधी द्यायची ही एक्झाम? तर बघा, ही एक्झाम 5वीतून जेव्हा आपण 6व्या वर्गात जातो तेव्हा ही एक्झाम द्यायची असते. कधीकधी ही 9व्या वर्गासाठी, कधीकधी ही 11व्या वर्गासाठी पण ही एक्झाम घेतल्या जाते. नंतर या एक्झामचा पॅटर्न काय असतो? यामध्ये विषय कोणकोणते असतात? तर बघा, याच्यामध्ये असते बुद्धिमत्ता विषय, गणित विषय आणि असतो भाषा. म्हणजे आपण ज्या भाषेतून पेपर देणार आहोत ती भाषा, म्हणजे आपली आता हे मराठी भाषा. तर बघा, या एक्झामसाठी प्रश्न किती असतात मग? तर बुद्धिमत्तेसाठी 40 प्रश्न, गणितासाठी 20 प्रश्न, भाषा या विषयासाठी 20 प्रश्न. मग या एक्झामसाठी टाईम किती असतो? मार्क किती असतात बा? तर बघा, या एक्झामसाठी 2 आवर्स आणि मार्क असतात 100 मार्क्स. 100 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं होते बघा, बुद्धिमत्ता या विषयासाठी 50 मार्क, गणित या विषयासाठी 25 मार्क्स, भाषा या विषयासाठी 25 मार्क्स, असे मिळून टोटल होते 100 मार्क्स. मग तुम्ही म्हणता प्रश्न तर 80 आहे आणि मार्क किती आहे? 100. तर बघा, एका प्रश्नाला एक प्रश्न असेल तर त्याला मार्क असतात 1.25 मार्क्स. हा सब्जेक्ट, हा पेपर इझी असतो. रोज तुम्ही 3 ते 4 तास अभ्यास करणं कंपल्सरी, कन्सिस्टन्सी 3 ते 4 तास जरी अभ्यास केला तरी विद्यार्थी पास होऊ शकतात, तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. मग याच्यासाठी प्रिपरेशन आणि टिप्स काय? तर मी तुमच्यासाठी रोज एक व्हिडिओ लेक्चर, नवोदय संबंधी एक व्हिडिओ लेक्चर, एक शॉर्ट व्हिडिओ, ट्रिक्स, पेपर, त्याची प्रिपरेशन करून घेणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.